कोल्हापूर सेंट्रल जेलच्या त्या अंधाऱ्या खोलीत भैरवसिंह नाईक शांत बसला होता. कालपर्यंत अख्ख्या शहरावर राज्य करणारा नाईक आज स्वतःच्या कायद्याच्या कैदेत होता. पण त्याच्या डोळ्यात पश्चाताप नव्हता, होती फक्त सुडाची आग. कारण विक्रमसिंह जगतापला संपवण्यासाठी नाईकने असा एक खेळ सुरू केला होता ज्यात कोल्हापूर बाहेरचा एक भयानक चेहरा आता प्रवेश करणार होता, राणा. पण नाईकला माहीत नव्हतं, ज्याच्या वाटेत तो राणा पाठवत होता तो साधा माणूस नव्हता, तो होता विक्रमसिंह जगताप. आणि आज पुन्हा एकदा जगतापाच्या सिंहाने गर्जना केली होती. चला तर मग पाहूया जगताप एका सिंहाचं पुनरागमन भाग 4. कोल्हापूर सेंट्रलच्या जेलच्या एका अंधाऱ्या खोलीत भैरवसिंह नाईक बसला होता. आदल्या दिवशीपर्यंत जो माणूस आलिशान गाड्यांमधून फिरायचा, ज्याच्या एका इशाऱ्यावर अख्खं शहर थरथरायचं, तो आज कैद्याचे कपडे घालून जमिनीवर बसला होता. विक्रमसिंहनं त्याला अशा जाळ्यात अडकवले होते जिथून कायद्याच्या मार्गाने बाहेर पडणे प्रधानालाही कठीण जात होते. साहेब, जामीन मिळायला किमान आठवडा जाईल. हायकोर्टाने आपल्यावर कडक ताशेरे ओढले आहेत, प्रधानने जेलच्या भेटीच्या खोलीत लोखंडी जाळीच्या पलीकडून नाईकला सांगितले. प्रधानचा चेहराही उतरलेला होता. नाईकने जाळीवर जोरात हात आपटला. प्रधान, मला कायदा काय सांगतोय ते ऐकायचे नाही. मला त्या विक्रमचा मुद्दा पाहायचा आहे. जर मी जेलमध्ये राहिलो तर बाहेर माझं साम्राज्य विस्कळीत होईल. माझ्या जुन्या मित्राला फोन लाव, राणाला निरोप पाठव. राणाचे नाव ऐकताच प्रधानच्या कपाळावर घाम फुटला. राणा हा आंतरराज्यीय गुन्हेगार होता, जो पैशांसाठी सुपारी घेऊन माणसांचा गेम करायचा. त्याची पद्धत इतकी क्रूर असायची की पोलीसही त्याचा माग काढू शकत नव्हते. पण साहेब, राणाला मध्ये आणलं तर प्रकरण थेट केंद्रापर्यंत जाईल. तो खूप अघोरी माणूस आहे. प्रधानने सावध करण्याचा प्रयत्न केला. जाऊ दे, विक्रमसिंह जगतापचा माज मोडून काढण्यासाठी मला आता कोणत्याही थराला जावे लागले तरी चालेल. राणाला सांग, कोल्हापुरात पाय ठेवताच विक्रमचा गेम झाला पाहिजे. नाईकच्या डोळ्यात आता फक्त सुडाची आग होती. 2 दिवसानंतर कोल्हापूरच्या वेशीवर असलेल्या एका निर्जन धाब्यावर एक काळ्या रंगाची बुलेट येऊन थांबली. त्या गाडीवरून उतरलेला माणूस साधारण 6 फूट 2 इंच उंचीचा, चेहऱ्यावर जुन्या जखमेचा व्रण असलेला आणि डोळ्यात क्रूरता भरलेला होता. तोच होता राणा. त्याच्यासोबत त्याचे 2 खांदे शूटर होते. तेथे आधीच नाईकचा माणूस सत्या, जो आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन आला होता, त्याची वाट पाहत होता. राणाभाई, नाईक साहेबांनी सांगितले आहे की काम चोख झाले पाहिजेत. विक्रमसिंह जगताप सध्या खूप उडतोय, सत्या म्हणाला. राणाने धाब्यावरील खाटेवर बसत खिशातून एक धारदार सुरा काढला आणि तो टेबलवर खुपसला. सत्या, राणा ज्याची सुपारी घेतो त्याचा थेट विधी होतो, पण मला त्या विक्रमची पूर्ण माहिती पाहिजे. तो कुठे जातो, कधी निघतो, त्याच्यासोबत कोण असते, सगळा बायोडेटा माझ्या हातात पाहिजे. सत्या बाहेरून विक्रमच्या दैनंदिन दिनचर्येची सर्व माहिती गोळा करून आणली होती. भाई, विक्रम रोज सकाळी 5:30 वाजता विशालगडच्या वाटेवर असलेल्या भवानी माता मंदिराच्या टेकडीवर जातो. तिथे तो एकटाच असतो, देवदर्शन करतो आणि मग साईटवर जातो. त्याच्यासोबत त्याचे सुरक्षा रक्षक किंवा मित्र रणजित नसतो. राणाच्या चेहऱ्यावर एक अघोरी हसू आले. सकाळी टेकडीवर? म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात सिंहाची शिकार करायला सोपे जाईल. उद्या सकाळीच खेळ खल्लास. दुसऱ्या दिवशी सकाळी कोल्हापुरात नेहमीप्रमाणेच थंड हवा आणि धोक्याची चादर पसरलेली होती. विक्रमसिंहने नेहमीप्रमाणे पांढरा ट्रॅकसूट घातला होता आणि तो भवानी मंदिराच्या टेकडीच्या पायऱ्या चढत होत्या. पहाटेची वेळ असल्याने तिथे फारशी गर्दी नव्हती. आजूबाजूला शांतता होती. फक्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. विक्रमने मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पुजाऱ्याने त्याला अंगारा लावला. विक्रमसिंह, खूप मोठे संकट तुमच्यावर येणार आहे असं वाटतंय, स्वतःला जपा. पुजाऱ्यांनी जुन्या घरगुती संबंधामुळे प्रेमाने सांगितले. भवानी मातेचा आशीर्वाद पाठीशी आहे काका. संकट कितीही मोठे असले तरी समोर उभा राहायला हा रुद्र समर्थ आहे. विक्रमने हसून उत्तर दिले. तो मंदिराच्या पाठी मागील कठड्यावर जाऊन निसर्गाचे सौंदर्य पाहत उभा राहिला. धुक्यातून सूर्यकिरणे बाहेर पडत होती. तो शांतपणे श्वास घेत होता. तेवढ्यात पाठीमागून सुक्या पानांचा आवाज झाला. विक्रमचे कान तीक्ष्ण होते. त्याने मागे न वळताच अंदाज घेतला की पाठीमागे एकापेक्षा जास्त माणसे आहेत. विक्रमसिंह जगताप, एका जड आणि अनोळखी आवाजाने त्याला हाक मारली. विक्रम शांतपणे मागे वळला. समोर राणा आणि त्याचे 2 शूटर उभे होते. शूटरच्या हातात सायलेन्सर लावलेली पिस्तूल होती, तर राणाच्या हातात
त्याचा तोच धारदार सुरा होता. कोण तुम्ही? आणि सकाळी सकाळी इथे काय काम? विक्रमने अजिबात न डगमगता विचारले. आम्ही तुझा काळ आहोत. भैरवसिंह नाईकचा सलाम घ्यायला तयार हो. राणाने एका शूटरला डोळ्याने इशारा केला. शूटरने पिस्तूल विक्रमच्या दिशेने रोखली आणि ट्रिगर दाबणार तेवढ्यात विक्रमने विजेच्या वेगाने बाजूला झेप घेतली. 2 गोळ्या विक्रमच्या बाजूने जाऊन मागे असलेल्या झाडाच्या खोडात घुसल्या. विक्रम जमिनीवर रोल झाला आणि त्याने खाली पडलेला एक मोठा दगड उचलून थेट पहिल्या शूटरच्या तोंडावर मारला. दगड अचूक लागला आणि शूटरच्या हातातून पिस्तूल सुटले. तो नाकातून रक्ताच्या धारा वाहत खाली कोसळला. दुसऱ्या शूटरने पुन्हा नेम धरण्याचा प्रयत्न केला, पण विक्रम आता पूर्णपणे रुद्ररूपाने पेटून उठला होता. त्याने धावत जाऊन त्या शूटरच्या हातावर लाथ मारली. पिस्तूल हवेत उडाली. विक्रमने त्याची कॉलर पकडलं आणि त्याला थेट मंदिराच्या पायऱ्यावरून खाली फेकून दिलं. तो गुंड पायऱ्यांवरून गडगडत खाली गेला आणि बेशुद्ध झाला. आता मैदानात फक्त विक्रमसिंह आणि राणा उभी होते. छान, जगतापाच्या रक्तात खरंच दम आहे तर, राणाने आपला सुरा हवेत फिरवत म्हटले. पण या राणाच्या हातामधून आजपर्यंत कोणी जिवंत सुटलेले नाही. राणा हिंस्रपणे विक्रमच्या दिशेने धावला. त्याने सूर्याने विक्रमच्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला. विक्रमने अत्यंत चपळाईने स्वतःला मागे घेतले, पण सूर्याचे टोक त्याच्या पांढऱ्या ट्रॅक सूटला फाडून गेले. विक्रमच्या छातीवर एक बारीक जखम झाली आणि रक्ताची रेघ उमटली. आपल्या रक्ताकडे पाहून विक्रमच्या डोळ्यात भयंकर राग दाटून आला. माझ्या अंगाला हात लावण्याची किंमत तुला तुझ्या आयुष्याने मोजावी लागेल. राणाने दुसरा वार केला, पण यावेळी विक्रम तयार होता. त्याने राणाचा सुरा धरलेला हात मधल्यामध्ये पकडला. दोन्ही पुरुषांची ताकद एकमेकांना नडत होती. राणाच्या कपाळावरील शिऱ्या ताणल्या गेल्या होत्या, पण विक्रमची ताकद अफाट होती. त्याने राणाचा हात हळूहळू मागे वळवला. काट! एक मोठा आवाज आला आणि विक्रमने राणाच्या हाताचे हात जागेवरच मोडले. राणाच्या तोंडातून एक किंकाळी निघाली आणि सुरा जमिनीवर पडला. विक्रम तिथेच थांबला नाही. त्याने राणाच्या छातीवर आणि तोंडावर लागोपाठ 5-6 अमानुष ठोसे मारले. राणाचा चेहरा रक्ताने माखला. तो गुडघ्यावर आला. विक्रमने त्याचा गळा एका हाताने दाबून धरला आणि त्याला कड्याच्या टोकावर आणले. बोल, कुणी पाठवले तुला? विक्रमचा आवाज सिंहासारखा गरजला. नाईक, भैरवसिंह नाईकने, राणाने कसाबसे श्वास घेत सांगितले. विक्रमने त्याला झटकून जमिनीवर फेकले. तुला आत्ताच या कड्यावरून खाली फेकून दिले असते, पण मला कायद्याचा आदर आहे. जेलमध्ये असलेल्या नाईकला वाटले की तो तिथून माझ्यावर वार करेल. आता त्याला समजेल की विक्रमसिंह जगतापाचा हात जेलच्या भिंती भेदूनही त्याच्या गळ्यापर्यंत पोहोचू शकतो. विक्रमने खिशातून फोन काढला आणि पोलीस इन्स्पेक्टरांना फोन लावला. इन्स्पेक्टर साहेब, भवानी मंदिराच्या टेकडीवर या. तुमच्यासाठी कोल्हापूरच्या बाहेरचा एक मोठा पाहुणा आणि नाईकचा नवा पुरावा मी पकडून ठेवला आहे. विक्रमने आपल्या छातीवरचे रक्त पुसले आणि तो टेकडीवरून खाली उतरू लागला. धुकं आता साफ झालं होतं आणि सूर्य पूर्ण ताकदीने चमकत होता, अगदी विक्रमसिंहच्या पराक्रमासारखा. राणाला पोलिसांच्या ताब्यात देऊन विक्रमसिंह टेकडीवरून खाली उतरू लागला. पण त्याला अजून एक गोष्ट माहीत नव्हती. जेलच्या भिंतीआड बसलेला भैरवसिंह नाईक आता शांत बसणार नव्हता, कारण राणा हरला होता. पण नाईकचा सूड अजून जिवंत होता आणि आता विक्रमसिंहच्या आयुष्यात येणार होतं एक असं वादळ ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती. पुढे काय होणार? नाईक आता कोणता डाव खेळणार आणि विक्रमसिंहसमोर पुढचा शत्रू कोण असणार हे पाहण्यासाठी नक्की ऐका जगताप, एका सिंहाचं पुनरागमनचा पुढचा भाग. तोपर्यंत कथा आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया जगतापाच्या पुढच्या गर्जनेसह. धन्यवाद.